नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी श्रावणी स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. बघा, आपण आज 38 साईजचा अस्तरवरती डायरेक्ट कटिंग करणार आहोत. कटोरी ब्लाऊज. हे बघा, छाती आहे 38 इंच. हुकपट्टीच्या साईडून मेजर घ्यायचं आहे. बघा, ब्लाऊज थोडंसं किंचित ओढून घ्यायचं आहे. ओढूनच त्याचं माप घ्यायचं आहे. बघा, बरोबर 9.5 इंच येतं आहे. 9.5चा 38चा चौथा भाग 9.5 येतो. उंची आहे 14 इंच. 14 मध्ये 1.5 इंच मिळवायचं आहे. गळा रुंदी 2 इंचाचीच ठेवणार आहे. 3 इंच शोल्डर पट्टी. एकूण 5 इंचाची पूर्ण पट्टी घ्यायची आहे. आणि 38 साठी 6 इंचाचा मुंडा. 6 इंचावर 9.5 इंच अधिक अर्धा इंच लुजिंग द्यायचं आहे. 2 इंच शिलाई मार्जिन. मोठं माप असल्यामुळे अर्धा इंच लुजिंग द्यायचं आहे. 1 इंचाचा मुंड्याला आकार देण्यासाठी इथून सरळ यायचंय खाली. कमरेचा चौथा भाग. कंबर आहे. बघा, ही एक्स्ट्रा पट्टी धरायची नाहीये. इथून कंबर घ्यायचे. व्यवस्थित घ्यायचे. कंबर आहे 31.5 इंच. हे बघा, 31.5 इंच आहे कंबर. 31.5चा चौथा भाग येतो 7.25 इंच. 7.25 अधिक टक्ससाठी 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. परफेक्ट येत आहे. 14 इंच अधिक 1.5 इंच शोल्डर पट्टी आहे 5 इंचाची. मुंडा खोली 6 इंच. छातीचा चौथा 9.5 अधिक अर्धा इंच लुजिंग दिले. 2 इंच शिलाई मार्जिन. आता पूर्ण भाग कट करून घेऊया. अस्तरला इस्त्री मारून घेतली पूर्ण. पूर्ण आहे तसा चौकोन आखून घ्यायचा आहे. अर्धा इंच 38 साईज. छाती 38 आहे. दोन इंच शिलाई मार्जिन. पूर्ण आखून घ्यायचं आहे. पुढील गळा आहे 7 इंच. 2 इंच उतार द्यायचा आहे.
योगपट्टी काढायची आहे. योगपट्टी इथून मी 3.5 इंचावरती घेणार आहे, कारण छाती जास्त असल्यामुळं इथे 2 इंच आणि वरती 2 काट्या घेऊन योगपट्टी छोटी घ्यायची आहे, जेणेकरून कटोरी व्यवस्थित बसेल. तर हे 2 इंच इथे आपल्याला कटोरी काढायचा सोपा मार्ग दाखवते. इथे 2 इंच एक्स्ट्रा आपलं मार्जिन इथून 3 इंचासाठी साईड पट्टीसाठी ठेवून द्यायचं आहे. बाकी उरलेली 6 इंचाची कटोरी घ्यायची आहे. इथून वरती यायची, सरळ रेष आखून घ्यायचे. हे बघा, इथं गळ्याला 1 इंचावरती खालून आकार द्यायचा आहे आणि इथे 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि हा पूर्ण भाग असा आखून घ्यायचा आहे असा. हे बघा, कटोरी आपली परफेक्ट होऊन जाते पूर्ण. आता हे पूर्ण भाग कापून घ्यायचा आहे व्यवस्थित. योगपट्टी आधी कापायची नाही आहे. हा कटोरीचा भाग इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं योगपट्टीला शिलाई मार्जिनसाठी. आपण योगपट्टी वाढवणार आहोत, कटोरी वाढवणार आहोत. कटोरी कायम क्रॉस ठेवायची. हे बघा, क्रॉस कटोरी ठेवून त्याचं माप टाकायचं आहे. इथे असं पूर्ण कटोरी आखून घ्यायचे. आता 38 असल्यामुळे 1.5 इंच वाढवायचं आहे कटोरीसाठी. इकडून 1.5 इंच वाढवायचं आहे आणि ह्या दोघांचा मध्य काढून 6ची आपली कटोरी आहे. 6 6.5 झाली. बघा, तर मध्य काढायचं आहे आणि ते एक रेष आपण घ्यायची आहे आणि 2 इंच खाली यायचं आहे. इथली जास्त उंची वाढवली की आपल्याला पफ चांगला मिळतो. कटोरीसाठी चपटी कटोरी होत नाही. चपटी कटोरी होऊ नये याच्यासाठी कटोरीचा मध्य काढून तुम्ही स्वतः नक्की ट्राय करून बघा. सेम टू सेम अशीच कटोरी वाढवून एकदम परफेक्ट कटोरी बसते.
एवढा सुंदर पफ येतो. इथून अंतर वाढवल्यानंतर कटोरीला जो पफ खोली येते कटोरीची ती खूप सुंदर येते. तुम्ही ट्राय नक्की करून बघा. बाही आहे 10.5 इंच, 10.5 पावणे 11 इंचाची बाही आहे. पावणे 11 अधिक 1 इंच घ्यायचं. दंडगेर आहे दंडघेर आहे 5.25 इंच, म्हणजे 11.5 इंचाचा दंडघेर आहे. थोडा एक्स्ट्राच ठेवते. छाती आहे 38, 9.5 अधिक छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घेते आणि इथून 3 इंच वजा करायचंय आणि ह्या रेषेला इथून 2 इंच वरती येऊन परफेक्ट बाही ही पुरते. छातीचा चौथा भाग घेऊन जर तुम्ही कट केलात तर तुम्हाला कुठेही बाहीला कमी जोड द्यावी लागणार नाही आणि बाही ही कमी पडणारच नाही. फक्त जास्त साईज असेल तेव्हा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचे. मी तुम्हाला दाखवते. इथे मध्ये टाच देऊन घ्यायचे, मध्य काढून घ्यायचं आहे बाहीचा. आता याच्यात ते 2 भाग उचलून मधला ह्या आकार द्यायचा आहे बाहीचा. हे बघा, आता तुम्हाला मी बाही लावून दाखवते परफेक्ट आहे की नाही. अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला. शिलाई मार्जिन मध्ये जाणार ते. इथून एकदम परफेक्ट येणार. काही कमी जास्त होणार नाही कारण हे आपण इथून कट करणार. थोडंसं जो खाली 1/2 इंच भाग आलाय तो पण हा कट करणार. मग बाही परफेक्ट इथे अटॅच होईल. पिसावरती मी तुम्हाला कट करून दाखवते. बघा, आता इथे बाहीला जॉईंट येणार आहे. जॉईंट येणार असेल तेव्हा असा पीस टाकून घ्यायचा आहे. अस्तर नाही पण बाहीला जॉईंट आहे. नेव्ही ब्लू ठसे आहे त्याच्यामुळे मी नेव्ही ब्लू कापड घेतलाय अस्तर.
आहे पाठीचा भाग. मी उंचीमध्ये 1.5 इंच वाढवले. तुम्हाला 1 इंच वाढवायचं तर तुम्ही वाढवू शकता. अस्तरपेक्षा अर्धा इंच कापड एक्स्ट्रा कापायचे साईडून. अस्तर मेजरमध्येच कट करायचंय. कपडा कट केल्याच्या नंतर चेक करून बघायचा आहे. कट करायच्या आधी परफेक्ट आहे की नाही आणि मगच कट करायला घ्यायचा आहे. नंतर कपडा इकडून सरकून दिला, अस्तर एक्स्ट्रा होईल, कपडा कमी पडू नये याच्यासाठी. इथे घेते कटोरी. इथे योगपट्टी. एवढी मोठी साईज असेल तर पीस जरा सुद्धा उरत नाही बघा. अगदी काटोकाट उरतो पीस. नाहीच म्हटलं तरी चालेल. योगपट्टी, कटोरी, साईड पट्टी, हा मागील भाग आणि बाही लांबी, बाही. मी माझा व्हिडिओ इथेच थांबते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.